नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे. माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बिना मोडची ओरिओ बिस्किटची अशी टेस्टी चोकोबार बनवून दाखवणार आहे, जी खायला इतकी टेस्टी लागते की याच्यासमोर तर तुम्ही मार्केटची चोकोबार खायला विसरून जाणार. आणि बनवायलाही खूपच सोपी आहे. तर चला पटकन वेळ न घालवता चोकोबार बनवूया. तर ही चोकोबार बनविण्यासाठी मी इथे हे 5 ते 6 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतले आहे. हा 10 रुपयेवाला पॅकेट आहे. तुम्ही वाटल्यास तर 5 रुपयेवाला पॅकेट पण वापरू शकता. तर आज आपण बिना मोडची ह्याच पॅकेटमध्ये चोकोबार बनवणार आहोत. तर सावधगिरी बाळगून कैचीने पॅकेटला कट करून पॅकेटमधून बिस्किट बाहेर काढून घेऊयात. म्हणून पॅकेटला खूप सावधगिरीने कट करायचे आहे. खरंच मित्रांनो, ही चोकोबार बनविणे खूपच सोपं आहे आणि खायला खूपच टेस्टी लागते. पहा, आपण सर्व बिस्किट पॅकेटमधून बाहेर काढून टाकले आहे आणि पॅकेट ही न फाटता व्यवस्थित आहे. तर चला सर्वात आधी आपण पूर्ण बिस्किटला मिक्सी जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊयात. आता यामध्ये दूध टाकूया. तर आपण 6 पॅकेट बिस्किटचे घेतले आहे ना, तर 6 पॅकेटसाठी याच्यात 4 पॅकेट दूध टाकायचे आहे. तर मेजरमेंट अगदी परफेक्ट राहणार. पहा, आपण याच्यात 6 पॅकेटसाठी 4 पॅकेट दूध टाकला आहे. आता आपण याच्यात साखर वगैरे काहीच टाकणार नाही, कारण बिस्किट ऑलरेडी गोड असतात आणि बिस्किटमध्येच भरपूर फ्लेवर असतात. आता याला अगदी स्मूथ ग्राइंड करून घेऊयात. पहा, आपण याला अगदी स्मूथ ग्राइंड करून घेतले आहे. बॅटर अगदी स्मूथ असायला पाहिजे, याच्यात गुठळे राहता कामा नये. तर चला पटकन आता आपण चोकोबार बनवूया. त्यासाठी मी इथे हे 6 ग्लास घेतले आहे. तर पॅकेट असे ग्लासमध्ये ठेवूया आणि याच्यात बॅटर टाकूया. तर पॅकेटला पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही, थोडं खालीच ठेवायचं, म्हणजे 3/4 भरायचं. पहा, आपले सारे पॅकेट रेडी आहे सेट होण्यासाठी. तर यानं फ्रीजरमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमते ना, त्या ठिकाणी 7 ते 8 तास सेट व्हायला ठेवून देऊया. तुम्ही वाटल्यास तर ओव्हरनाईट पण ठेवू शकता, पण इथे लक्षात ठेवा, तुम्हाला याच्या 2 तासानंतर स्टिक लावायची आहे. जर सुरुवातीला आपण याच्यात स्टिक लावली असती तर ती टिकली नसती, म्हणून 2 तासानंतर याच्यात स्टिक लावायची आहे. आता याला ओव्हरनाईट सेट व्हायला ठेवून देऊया. तर चला दुसऱ्या दिवशी जेव्हा ही चोकोबार खायला सेट होईल ना, तर आपण याची कोटिंगची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे हे डार्क कंपाऊंडची चॉकलेट घेतली आहे. तर याला पिलरने क्रश करून घेऊयात. तुम्ही वाटल्यास तर डेअरी मिल्कची चॉकलेट पण वापरू शकता. पहा, आपण चॉकलेटला छान क्रश करून घेतले आहे. तर चला पटकन आपण याला मेल्ट करून घेऊयात. त्यासाठी मी इथे एका गडव्यात गरम पाणी करायला ठेवले आहे. तर यावर हा बाऊल ठेवायचं आणि याच्यात थोडंसं दूध टाकायचं, ज्यामुळे हे लवकर मेल्ट होईल. तर याला हलवत राहायचं. याला मेल्ट व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनटंच लागतात. पहा, चॉकलेट छान मेल्ट झाली आहे. किती छान शायनिंग आली आहे व कलरही खूप मस्त आला आहे. आता गॅस बंद करूया आणि याला खाली उतरून पूर्ण थंड होऊ द्यायचं. तर चला, इकडे 7 ते 8 तासही झालेले आहे. आणि आपली चोकोबार ही छान सेट झाली आहे. तर बस कैचीने पॅकेटला असा कट लावून घेऊयात आणि इझिली आईस्क्रीमला पॅकेटमधून बाहेर काढून घेऊयात. वाव, पहा किती यमी दिसत आहे. तर चला वेळ न घालवता पटकन आपण याची कोटिंग करून घेऊयात. तर कोटिंग करण्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाण्याची कूट घेतली आहे. तर आपण जी डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून ठेवली आहे ना, तर त्या चोकोबारला असं छान डिप करूया आणि वरून शेंगदाण्याचे कूट टाकूया. तुम्ही वाटल्यास तर चॉकलेट मेल्ट न करता डायरेक्ट मार्केटमध्ये जे चॉकलेट सिरपचे पॅकेट मिळतात ना, त्यात डायरेक्ट चोकोबारला डिप करू शकता. पहा, किती छान आपली चोकोबार बनून तयार झाली आहे. तर याचप्रमाणे आपण सर्व चोकोबारला
डीप करून घेऊयात आणि 5 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया. वाव, पहा किती छान आपली चोकोबार सेट झाली आहे. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे. मी तुम्हाला याचे अंदरचे टेक्स्चर दाखवते. पहा किती क्रीमी आपली चोकोबार बनली आहे आणि कोटिंग ही किती छान आली आहे. तर तुम्ही ही चोकोबार एकदा नक्कीच बनवा, जी घरच्या लहान मोठे सर्वांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची चोकोबारची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.